नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उकड कोंडबळी। हा ना मराठवाड्यातील एक पदार्थ आहे, जुना आणि पारंपरिक। आता हा आणखीन कुठे कुठे केला जातो मला नाही माहीत, पण आमच्या इकडे तर मराठवाड्यात हा पदार्थ केला जातो, खूप जुना आहे। तर आजी ते करायची, तर हा पदार्थ खूप खमंग आणि टेस्टी लागतो। विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात केला जातो, थंडीच्या दिवसात असं गरमागरम खायला खूप छान लागतं। तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे इथं, धने जिऱ्याची पूड घेतली, मीठ, ओवा, तेल घेतले, हळद घेतली आणि नंतर वाटण करण्यासाठी हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीरीचं वाटण करणार आहे। आणि इथं पिठं कोणकोणती घेतले, तर मी ना 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, पाव वाटी कणिक घेतली गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ 2 चमचे घेतलेलं आहे। तर पिठाचं प्रमाण ना एवढंच ठेवा आणि मळण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। पीठ जर जास्त झालं ना, कणिक किंवा बेसन पीठ, तर त्यानं कोंडबळी अशी निब्बर होतात, गच्च गच्च होतात। त्याच्यामुळं ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि कणिक आणि बेसन पीठ कमी घ्यायचं। ते झालं मळतानाचे साहित्य। आता फोडणी देतानासाठी काय काय साहित्य घेतलंय, जिरी, मोहरी, मीठ, हळद, कोथिंबीर आणि लसण। तर लसण ना असा बारीक तुकडे करून घ्यायचा, म्हणजे ना तो खातानी असे तुकडे दाताखाली आलेले छान लागतात। पेस्ट करून टाकायचे नाही, असे तुकडे करायचे बारीक सुरीनं, ते छान लागतात। आणि माझ्याकडे ना कढीपत्ता आणि हिंग नव्हता, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या। तर इथे ना मी तेल गरम केले, तेल गरम झाले की मोहरी टाकू, मोहरी तडतडली की जिरे टाकू, जिरे फुलले की लसण टाकू आपण, आणि लसण लालसर झालं की थोडं हिंग टाकू आणि लगेच पाणी टाकू। तर पाणी ना थंडच टाकायचं, म्हणजे त्याला पाण्याला उकळी फुटूस तर आपण पीठ मळून आपले कोंडबळी आपण करून घेऊ, कारण कोंडबळी वळायला ना वेळ लागतो। आणि आता ना पाणी टाकलं का नाही की गॅस बारीक करून ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ मळूस तर त्याला उकळी फुटती। तर पाणी कधी पण जास्तच टाकायचं, कारण कोंडबळीनं शिजायला पण पाणी लागतं आणि ह्या कोंडबळी शिजलेलं जे पाणी असतं ना, नंतरचं जे सूप असतं का, ते प्यायला खूप खमंग आणि चविष्ट लागतं आणि शरीराला पण चांगलं असतं। तर आपण आता याच्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्हाला जर सर्दी झाली असेल, ताप आला असेल, तर असं खमंग काहीतरी खाऊ वाटलं, तोंडाला चव नसेल, तर तुम्ही असं कोंडबळी करू शकता। आणि ह्याचं सूप गरमागरम सूप प्यायला तर खूप छान लागतं। तर पाणी कधी पण जास्तच टाकायचं। आणि इथे ना मी आता पिठं घेते आपले, ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ। आता मी थोड्या प्रमाणात करत आहे म्हणून एवढं घेतले, तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, तिथं तुम्ही 2 वाटी घ्या। मी पाव वाटी कणिक घेतली, तिथं तुम्ही अर्धी वाटी कणिक घ्या। आणि मी फक्त 2 चमचे बेसन पीठ घेतले, तिथं तुम्ही पाव वाटी बेसन पीठ घेऊ शकता, म्हणजे याच्या दुप्पट प्रमाण घ्या, म्हणजे तुम्ही भरपूर होतील, पण एवढे बस होतात 2 व्यक्तीला खाण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता मी आता याच्यात साहित्य टाकले, जे सर्व काही घेतलेलं, धने जिरे पूड, हळद, मीठ, पिठं सर्व ते मिक्स करून घेते। आणि तेल कच्चंच टाकायचं। तर तेल कशामुळे टाकायचं की आपले कोंडबळी ना अशी निब्बर होऊन यातून मऊ व्हावेत म्हणून। आणि गव्हाचं पीठ जास्त झाल्यास पण निब्बर होतात, म्हणून गव्हाचं पीठ कधी पण कमीच घ्यायचं, ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं। तर हे प्रमाण पिठाचं लक्ष ठेवा आणि असे करा, म्हणजे कोंडबळी चांगली होतात। आणि आता जे वाटण करून घेतलं ना हिरव्या मिरचीचं, ते वाटण टाकूया आपण याच्यात। तर खूप छान आणि खमंग होतात, पावसाळ्यात खायला खूप छान लागतात आणि थंडीच्या दिवसात पण ह्याचं सूप पण गरमागरम प्यायला छान लागतं। आणि तुम्हाला जर समजा संपले नाही ते गरम खाताना, तर तुम्ही पाणी जास्त टाकायचं त्याच्यात आधी सुरुवातीलाच, कारण नंतर पाणी जास्त असलं की आपल्याला ज्यावेळेस खायचं त्यावेळेस आणखी डबल गरम करून घ्यायचं, मग ते पाणी लागतं तेवढं आपल्याला नंतर सारखं गरम करायला ह्याला। मग त्याच्यामुळे पाणी कधी पण सुरुवातीला जास्तच टाकायचं आणि मळताना जास्त पाणी लागत नाही आपल्याला, 1 अर्धी ते पाऊण वाटी पाणी एवढ्या पिठाला लागतं। तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण काढलं होतं ना, त्याच भांड्यात मी पाणी टाकून असं विसळून घेतलेलं आहे, तेच पाण्याने मळून घेते। तर तेवढ्या पिठासाठी आपल्याला जास्तीत जास्त मला 1 पाऊण वाटी पाणी लागलं, पाऊण वाटीसुद्धा नाही, अर्धी वाटीच नाही लागलं। आणि ह्याचा घट्ट गोळा मळायचा, जास्त पातळ मळायचा नाही, आपण भाकरीच्या पिठापेक्षा पण जरा घट्टच ठेवायचं, म्हणजे आपल्याला कोंडबळी व्यवस्थित मळता यावेत। आणि कोंडबळी ना असे छोटे छोटेच करायचे आकाराला, पण आज ना माझे जरा मोठे झाले, कारण मला खूप गडबड होती, मला कोंडबळी तयार करून मुलाला ट्युशनहून आणायला जायचं होतं, आणि लगेच नंतर शाळेचा टिफिन बनवून त्याला आणखीन शाळेला पण पाठवायचं होतं। त्याच्यामुळे सकाळ सकाळ खूप गडबड असते, स्वयंपाकाची, डब्याची, नाश्ता, ट्युशनला सोडायचं, आणायचं शाळेचं, मग त्या गडबडीत ना मग शूट करायला कधी कधी भेटत नाही, पण काही वेळेस आता सकाळी करावं म्हणलं आज शूट, तर गडबडीत केले, त्याच्यामुळे जरा वळताना ना एकसारखे आले नाहीत माझे कोंडबळी, तुम्ही पाहू शकताच नंतर। तर मी त्याचे त्या पिठाचे तुकडे करून घेतले ना, असं वळून घ्यायचं आपण त्याला,
आणि ते तुकडे करून छोटे छोटेच करायचे, पण माझी साईज जरा मोठी मोठी झाली. तर मोठी साईज झाल्यास काय होतं आहे की ते उकडायला ठेवलं ना आपण, नंतर आपण त्याच्या चमचा घातला की तसं हलविताना ते तुटले जातात, म्हणून मोठी साईज करायची नाही. आता मी केली नाही, याच्यापेक्षा छोटी करायची थोडीशी, पण गडबड होती मागं, म्हणून मी पटपट आज केले. लहान मोठे कसे होतील तसे. तर छोटे छोटेच करा, म्हणजे ते तुटणार नाहीत शिजताना. आपण उलताना ते किंवा पळी त्यात घालतो ना, ते खालीवर करताना, मग त्यावेळेस तुटू नये म्हणून छोटी छोटी. आत्ता केली का एवढी साईज करा, पण माझे काही लहान मोठे झालेच नंतर. ही आत्ताची केली ना एवढीच करा. तर माझे सर्व एवढं वळायला मला 10 मिनटं लागले, 10-12 मिनटं लागली असतील एवढे वळून घ्यायला. तर हे वळून घेतले आणि आता हे आपलं पाणी पण तोपर्यंत उकळलं आहे. तर उकळत्या पाण्यातच टाकायचं, थंड पाण्यात टाकायचं नाही, नाही तर ते चिकदा होतं. आणि जर समजा तुम्हाला पाणी नंतर शिजताना कमी वाटलं, तुमच्याकडून कमी झालं, तर तुम्ही दुसरं पाणी गरम करून पाणी ह्याच्यात तुम्ही टाकू शकता. पण थंड पाणी टाकू नका, मग चव बिघडते तशाने आणि ते एकाला चिटकून असं लगदा पण होऊ शकतो त्याचा, तुम्ही जर थंड पाण्यात टाकलं तर. तर आता मी ह्याला शिजून दिलं, 15 मिनटं बारीक गॅस करून मी तोपर्यंत त्याला शिजून दिलं. झाकण वगैरे काही टाकायचं नाही. आणखीन थोडी कोथिंबीर टाकली आणि बारीक गॅस करून असंच 10 मिनटं शिजून दिलं. आणि 10-15 मिनटांनी तुम्हाला दाखवते शिजले. आता मी गॅस बंद करते. तर लगेच साईज पण त्याची फुगून झाली आणि पाणी पण आटले थोडंसं, तुम्ही पाहू शकता. हे गरमागरम सूप म्हणून प्यायला खूप छान लागतं पाणी. आणि मी हे करून पाहिलं तर शिजले, तुकडा लगेच पडला त्याचा. तर कोणी आजारी असेल किंवा थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात दिवसात पण तुम्ही आत्ता संध्याकाळच्या जेवणाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर, किंवा सकाळी नाश्त्याला तुम्ही करू शकता. तर मी हे नाश्त्यालाच केलेले आहेत आज सकाळी. तर माझ्या मुलाला खूप आवडतात हे, आणि तो जरा आजारी पण आहे म्हणून त्याच्यासाठी केले. तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले. तर तुम्हाला जर माझा हा उकड कुंबळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.